सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, मनुष्य मेल्यानंतर शरीराचे किती वजन कमी होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20 ग्रॅम, ऑप्शन बी 21 ग्रॅम, ऑप्शन सी 30 ग्रॅम, ऑप्शन डी 50 ग्रॅम। याचं उत्तर मनुष्य मेल्यानंतर शरीराचे 21 ग्रॅम वजन कमी होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, क्रिकेट बॅट बनवण्यासाठी कोणते लाकूड वापरले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वड, ऑप्शन बी चंदन, ऑप्शन सी विलो, ऑप्शन डी जांभूळ। तर याचं उत्तर क्रिकेट बॅट बनवण्यासाठी विलो लाकूड वापरले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या देशातील लोक सापांचे विष औषध म्हणून घेतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी इंडोनेशिया। याचं उत्तर इंडोनेशिया देशातील लोक सापांचे विष औषध म्हणून घेतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, पाकिस्तानमध्ये एकूण किती राज्य आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 13। तर याचं उत्तर आहे पाकिस्तानमध्ये 8 राज्य आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणता पक्षी रात्रभर रडत असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी घुबड, ऑप्शन सी चकोर, ऑप्शन डी कबूतर। याचं उत्तर आहे चकोर पक्षी रात्रभर रडत असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी बेंगलोर, ऑप्शन डी कोलकाता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकात्यात झाला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, जास्त तेल खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी बद्धकोष्ठता। तर याचं उत्तर जास्त तेल खाल्ल्यात बद्धकोष्ठता आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, जास्त काळे मीठ कोणत्या देशात मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत। तर याचं उत्तर आहे जास्त काळे मीठ भारत देशात मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या झाडावर लोक कधीच चढू शकत नाहीत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बांबू, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी जांभूळ। याचं उत्तर केळी झाडावर लोक कधीच चढू शकत नाहीत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, जांभूळ खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वात, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी कावीळ, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर जांभूळ खाल्ल्याने डायबिटीज रोग बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या झाडामुळे सापाचे विष पूर्ण उतरते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दुर्वा, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी सागवन, ऑप्शन डी नागमोह। ह्याचं उत्तर नागमोह झाडामुळे सापाचे विष उतरते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, शिळी चपाती कोणत्या आजाराला मुळासकट नष्ट करते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी ब्लड प्रेशर। तर याचं उत्तर आहे शिळी चपाती मधुमेह आजाराला मुळासकट बरे करते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, डाळिंबासोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दही, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी कोकम, ऑप्शन डी अननस।
तर याचं उत्तर डाळिंबासोबत दही खाल्ल्यास माणूस मरू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे. महात्मा गांधी कोणत्या जातीचे होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए धोबी, ऑप्शन बी सुतार, ऑप्शन सी बनिया, ऑप्शन डी ब्राह्मण. तर याचं उत्तर महात्मा गांधी बेनिया जातीचे होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे. कोणत्या प्राण्याला गुलाबी घाम येतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी ससा, ऑप्शन सी हिप्पो, ऑप्शन डी मांजर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. याचं उत्तर आहे हिप्पो प्राण्याला गुलाबी घाम येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे. ताजमहालमध्ये एकूण किती खोल्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 120, ऑप्शन सी 130, ऑप्शन डी 150. तर याचं उत्तर ताजमहाल एकूण 120 खोल्या आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. गाढवाची जत्रा कोठे भरते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. याचं उत्तर गाढवाची जत्रा राजस्थानमध्ये भरते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे. फेअर अँड लवलीमध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी जिराफ. याचं उत्तर फेअर अँड लवलीमध्ये डुक्कर प्राण्याचे रक्त असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. उद्धव ठाकरे कोणत्या जातीचे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नावी, ऑप्शन बी कुंभार, ऑप्शन सी धनगर, ऑप्शन डी ब्राह्मण. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर उद्धव ठाकरे ब्राह्मण जातीचे आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे ताजमहल बांधायला किती वर्ष लागली होती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 20 वर्ष, ऑप्शन बी 22 वर्ष, ऑप्शन सी 25 वर्ष, ऑप्शन डी 27 वर्ष. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.